अमरावती लोकसभा निवडणुकीत 24 उमेदवारांचे नशीब गुरुवारी दिनांक 18 एप्रिल रोजी ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे। अभ्यासकांच्या मते राष्ट्रवादी व काँग्रेस समर्थित उमेदवार नवनीत राणा ऐतिहासिक नोंद करणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे। तर दुसरीकडे शिवसेना भाजपाचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यावर सट्टा बाजार अजूनही मेहरबान असल्याचे चित्र आहे। सुरुवातीपासूनच सट्टा बाजारात सर्वात कमी भाव असल्याचे बोलले जात आहे। राजकीय पक्षाव्यतिरिक्त प्रत्येक जण नवनीत राणा यांच्या पाण्याला दिल्लीत पाठवण्याचा दावा करीत आहेत। गुरुवारी निवडणुका संपल्यानंतर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तात बडनेरा रोडवरील नेमानी गोदाम ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत। जिल्ह्यात पानटपरी पासून तर चहाच्या दुकानापर्यंत सैलून पासून चौकात फक्त निवडणुकांची चर्चा सुरू आहे। सर्वच नागरिक आपापल्या पद्धतीने तर्कवितर्क करीत आहेत। सट्टा बाजारांशी संबंधित एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवरून सट्टा बाजारात अडसूळ यांना 60 पैसे तर नवनीत राणा यांचे 2.25 रुपये दर असल्याचे सांगितले। याचा अर्थ सट्टा बाजार अजूनही अडसूळ यांना दिल्लीला पाठवण्याच्या तयारीत आहे। मात्र दूध का दूध पाणी का पाणी येत्या 23 मे रोजी होणार आहे। या निवडणुकीत 60.30% मतदानांची नोंद करण्यात आली आहे। आता फक्त प्रतीक्षा आहे ती 23 मे निकालाच्या दिवसाची। ब्युरो रिपोर्ट, VC न्यूज, अमरावती।